प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर, उरण नगर परिषदेचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, मॉर्निंग कट्टा, विमला तलाव या संघटनेचे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक, उरण नगर परिषदेचे कर्मचारी यांनी उरण शहरातील विमला तलाव गार्डनमध्ये हातात झाडू घेऊन कचरा साफसफाई केली. कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. उरण स्वच्छ सुंदर दिसावा, नागरिकांचं आरोग्य निरोगी राहावं या दृष्टिकोनातून सदर उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं उरण नगर परिषदेचे नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी सांगितलंय. या स्वच्छता अभियानातून उरणमध्ये होणारा कचरा समस्यांचं लवकरच निवारण करण्यात येणार असल्याचंही भावनाताई घाणेकर यांनी सांगितलंय. मॉर्निंग कट्टाचे सगळेच ज्येष्ठ नागरिक सहकारी झाले त्याचा आम्हाला आनंद वाटतो. आपण भारताचे नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण सुद्धा या ठिकाणी समाजाचे एक घटक म्हणून साफसफाईची मोहीम आम्ही या ठिकाणी घेतली आहे. पण ही जबाबदारी समजून घेतलेली आहे. यामध्ये सगळे नगरसेवक असतील, विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, समाजसेवक असतील किंवा या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाल्याचा जास्त आनंद या ठिकाणी आम्हाला होतोय. थोडंसं साफ केल्याच्या नंतर किती स्वच्छ दिसतं, म्हणून स्वच्छता ही सगळ्यात स्वच्छ उरण, सुंदर उरण हे आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि पहिले तर आम्ही स्वच्छतेकडे लक्ष दिलेलं आहे. आपण बघाल बोरी इथे बोवऱ्यामध्ये असलेलं डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. कचरासुद्धा हळूहळू उचलला जातोय. आम्हाला सुद्धा तुमचं सुद्धा सहकार्य पाहिजे सगळ्यांना. आपण साफसफाई उरणकर कचरा करतील आणि आम्ही सगळेजण साफ करू. ही जबाबदारी आमची सुद्धा आहे आणि उरणकरांची सुद्धा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की